वैरागला लवकरच अपर तहसील कार्यालय मंजूर होणार. कैलासवासी आमचे दैवत माननीय आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर व धन्यकुमार अण्णा भूमकर यांचे अनेक वर्षाची स्वप्न होते की वैराग तालुका व्हावा. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला, परंतु वैराग तालुका काय झाला नाही. मग मी मंद्रुपला अपर तहसील कार्यालय स्थापन केल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला. नंतर मंद्रुप सारख्या गावाच्या ठिकाणी एवढ्या लहान गावाच्या ठिकाणी अपर तहसील कार्यालय होऊ शकते, वैरागला का होऊ शकत नाही. त्यासाठी मी 13/4/2023 रोजी बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखानी साहेब यांना निवेदन दिले की वैराग अपर तहसील कार्यालय व्हावं. यासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर यांना निवेदनाद्वारे पत्र पाठवले होते. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्रस्ताव शासन दरबारी दिनांक 26/7/2026 रोजी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे वैरागला अपर तहसील कार्यालय लवकरच मंजूर होईल. कैलासवासी आमचे दैवत चंद्रकांत नाना निंबाळकर साहेब व धन्यकुमार अण्णा भूमकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी वैराग अपर तहसील कार्यालय केल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांचा पाठपुरावा करणार आहे. लवकरच वैरागला अपर तहसील कार्यालय मंजूर होईल. हे निवेदन दिलेले होते शेरखानी साहेब तहसीलदार साहेबांना. ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आलेलं आहे मला. हा नकाशा आहे आपल्या अपर वैराग व्हावा म्हणून. धन्यवाद.